नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 4 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 4 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिवसापासून मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर ज्यांचा जन्म 4 सप्टेंबरचा आहे त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय बेफाम, बेछूट, बिनधास्त आणि स्वयंस्फूर्त आणि स्वतंत्रता प्रिय अशा प्रकारचं असतं. म्हणजे या व्यक्ती कुणाचंही ऐकत नाही, कुणाच्याही आवाक्यात राहत नाही आणि यांना व्यसन घालणं जवळजवळ अशक्य. आपल्या मतानुसार आपलं जीवन जगणारे असतात, आपल्या कंडिशनवरती आपलं जीवन जगणार असतात आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सुद्धा स्वतः घेतात. तसं पाहायचं झालं तर संपूर्ण आधुनिक विचारसरणीचे या व्यक्ती असतात. म्हणजे आपण केलेल्या कृत्यांचं किंवा आपण केलेल्या कामाचा नेमके परिणाम काय होतील याची ते तमा बाळगत नाही. थोडेसे युनिक असतात. म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करणं. त्याच गोष्टी प्रत्येक वेळी करणं किंवा परंपरागत आलेल्या गोष्टी परत-परत करत राहणं यांना अजिबात आवडत नाही. आधुनिक विचारसरणी किंवा वैज्ञानिकाचा जो दृष्टिकोन असतो, तो यांच्या एकंदरीतच वागणुकीमध्ये दिसून येतो. म्हणजेच एखादी जी गोष्ट आहे त्याचा जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही, तोपर्यंत ते त्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आणि त्याच्यामुळेच यांच्याबद्दलची एक वेगळीच प्रतिमा समाजामध्ये असते. खरं तर यांची जी वागणूक असते ती थोडीशी वेगळी असते. आधुनिक राहणीमानाकडे कल असतो. आधुनिक फॅशन करायला ह्यांना आवडते. बोलणं सुद्धा तसंच बेफाम, बेछूट असतं, तिखट असतं. जे मनामध्ये येतात ते बोलतात. परंतु त्यांचा हा गुणधर्म तसा पाहिला तर खूपच चांगला असतो. म्हणजे यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. ट्रस्टवर्दी, विश्वासार्हता असते यांच्याकडे. म्हणजे समोरच्याला उगाच चांगलं वाटावं म्हणून साखर पेरणी करणं हे यांच्या रक्तात नसतंच मुळात. त्यामुळे बिनधास्त असतात. परंतु जे काय काम करतील ते 100% करतील. शब्दाला जागणारे असतात. त्यांनी जर का तुम्हाला शब्द दिले, तर जगाच्या विरोधात जाऊन सुद्धा तुमच्यासाठी ते स्वतः उभे राहतील. हा जबरदस्त गुण यांच्यामध्ये दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्याशी ज्यावेळेस तुम्ही विचार विनिमय कराल, संवाद साधाल, त्यावेळेस त्यांचे विचार तुम्हाला वर करणे लगेचच्या लगेच पटणं कठीण असतं. परंतु काही कालावधीनंतर ते किती योग्य बोलत होते किंवा त्याच्यामध्ये किती प्रमाणात मुद्दा होता हे तुम्हाला नक्की समजून येईल. तर हा प्रकार यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. थोडेसे अवलिया प्रकारचे असतात. यांच्यामध्ये इंट्युशन खूप चांगलं असतं. भविष्यकालीन योजना किंवा भविष्यात घडणाऱ्या घटनांचा स त्यांना सुगावा लवकर लागतो आणि त्या अन्वये कामंसुद्धा करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी करिअरच्या बाबतीत थोडा विचार करणं गरजेचं राहील. कारण परंपरागत आलेले जे व्यवसाय, उद्योगधंदे आहेत ते त्यांना आवडत नाहीत किंवा ते त्यांना करायला मजाही वाटत नाही. साधारणतः परंपरागत कुठल्याच गोष्टीवरती त्यांचा विश्वास नसतो किंवा त्यांना ते करायला आवडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या व्यक्ती ज्या आहेत, या नोकरीपेक्षा स्वतःचा उद्योगधंदा करणं जास्त पसंत करतात. म्हणजेच आपण काही नोकरी करणं किंवा एखाद्याच्या दबावाखाली राहणं हे यांना अजिबात पसंत नाही. नोकरी जरी केली तरीसुद्धा त्यांना स्वतंत्र हवं असतं. साधारणतः यांना सरकारी नोकरी लागण्याची शक्यता जास्त असते. परंतु त्या नोकरीत टिकतील किती हा मोठा विचार करण्यासारखा भाग असतो. कारण कुठल्याही नोकरीमध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये टिकणं हा थोडासा वेगळाच भाग असतो. म्हणजे एखादा जर का त्यांनी व्यवसाय केला तर त्याच्या अनुरूप किंवा त्याच्या विपरीत त्यांना कुठला दुसऱ्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली की मग ते करतील. त्याच्यामुळे एकट्या जीवनक्रमामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे जे व्यवसाय असतात ते करतात. पण कुठल्याही व्यवसायामधली जी नेमकी गोष्ट असते ती मात्र त्यांना माहीत असते. ती मात्र करतात. परंतु स्थिर नसतात. त्याच्यामुळे आयुष्यात पैशाचं गणित जमवणं ह्यांना थोडंसं कठीण होऊन बसतं. पित्याचं सुख थोडं कमी असतं म्हणा किंवा पित्याशी जमत नाही. त्यामुळे घरामध्ये सुद्धा यांची थोडीशी वेगळी इमेज असते आणि समाजामध्ये सुद्धा थोडीशी वेगळी इमेज असते. अर्थात त्यांना घरातलं कामं वगैरे करायला घरामध्ये ते रमतात. परंतु घरातली कामं वगैरे करणं त्यांना तसं आवडत नाही. बिनधास्त आणि बेछूट अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व दिसून येतं. कुठल्याही प्रकारची कामं की ज्याच्यामध्ये करेज किंवा धैर्याची आवश्यकता आहे, बिनधास्तपणाची आवश्यकता आहे, अशी कामं ह्या व्यक्ती करतात.
अर्थात या व्यक्तींना बालपणी संगत चांगली मिळणं किंवा यांच्यावरती चांगले संस्कार होणं गरजेचं असतं. नाहीतर क्रिमिनल टेंडन्सी थोडी दिसू शकते. या ठिकाणी थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे टेक्निकल कामं किंवा ज्या क्षेत्रामध्ये धैर्य आहे, अशा प्रकारची कामं किंवा क्षेत्र यांना अनुकूल असतात. मात्र कुठलीही क्षेत्र सोडता कामा नये. एकाच क्षेत्रात जर का व्यवस्थितपणे राहतील तर जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकतात. यांच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा त्यांच्या स्वभावामुळे बरेचसे त्रासांना सामोरं जावं लागतं. म्हणजे टोकाचा स्वभाव किंवा ॲडजस्ट न करणं या गुणामुळे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये वैवाहिक किंवा प्रत्यक्ष रिलेशनशिपमध्ये सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. आरोग्याच्या संदर्भात लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, स्टिचेस पडणं म्हणजे शारीरिक दुखापतीचे प्रसंग यांच्यावर बऱ्याचदा येतात. त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून ड्रायव्हिंग वगैरे करताना काळजी घेणं गरजेचं राहील. यांना फिरायला वगैरे जास्त आवडतं. एका जागेवरती स्थिर राहणं यांना तसं पाहिलं तर आवडत नाही. येणारं संपूर्ण वर्ष जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संकल्पना किंवा नवनवीन ऑपॉर्च्युनिटी संधी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आर्थिकसुद्धा काही चांगले लाभ होऊ शकतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं राहील. एकंदरीतच हे व्यक्तिमत्व व्यवस्थितपणे समजून घेतलं तर त्यांना समजणं, त्यांच्या भावना, त्यांचे विचार हे समजून घेणं सोपं जाईल. धन्यवाद.